सो गाईज आय एम रेडी फॉर वॉट. तुम्हाला कळेलच की मी कुठे जाते, का जाते आणि त्यासाठी जाते. सो माझी सगळी तयारी झाली आहे आणि तुम्हाला सामान पण दाखवते. दिसतंय, दिस इज माय सामान. सगळं पॅक करून झालं आहे. थोड्या वेळात रिक्षा येईल, सगळं सामान भरायचं आहे. सगळं सामान भरलेलं आहे आणि मी निघाले आता. आम्ही आता निघालेलो आहोत. सगळं सामान भरलेलं आहे. बघा सामान आणि हे महत्त्वाचं आहे. ते पण आता भरायचं आहे गाडीत. हो, रिक्षातलं सगळं सामान काढून इकडं भरतोय. ते ट्रकात भरायचं आहे. आणि आम्हाला ॲक्च्युली बस होती पण ती बस कॅन्सल झालेली आहे. ट्रकातूनच जायचं आहे. आम्हाला तुम्हाला ट्रक दाखवते आमचा. हा ट्रक ही शाखेचा चव्हाण कचरा भरते, आपल्याला झाडू भरते. आणि ही खूप आजारी होती. इकडे बघ, इकडे बघ. मी अँड दिस इज माय ट्रक. आणि ह्या बघा, ह्या माझ्या मैत्रिणी. हे युगा देसाई, स्नेहल. ए इकडे बघा, इकडे बघा. आम्हाला सांगितलेलं 2 वाजता जाणार. नाही तेव्हा 2 वाजता सांगितलेलं. आम्ही जेवलो पण नाही नीट. नंतर बोलले 11लाच या. मग आलो आणि आता सर येऊन सांगतात 3ला जायचं आहे. बघा आता काय वाजता आम्ही शतपावली करतो. आम्हाला तेवढी ट्रक आणलाय. आता 3 वाजता निघायचं. मग जाणार कधी 1.5 तास जायला इथून. सो तुम्हाला रावे म्हणजे काय माहिती आहे का? म्हणजे माहीत नसेल तरी मी सांगते. रावे म्हणजे हा एक प्रोग्राम आहे जो 20 आठवड्यांचा असतो. आणि त्या 20 आठवड्यांमध्ये एखाद्या गावात राहायला पाठवतात 10-10 जणींचे ग्रुप करून. आणि तिथे जाऊन आपल्या विद्यापीठाच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या शेतकऱ्यांना सांगायच्या असतात. तिथे राहायचं, मजा करायची. आणि आम्ही जी काही मजा करू ना ते सगळं तुम्हाला दाखवूच. आणि रिअलमध्ये ते खरंच डेमॉन्स्ट्रेशन करू, ते पण दाखवू आम्ही तुम्हाला. असा आम्ही एक्सपिरियन्स घेणार आहोत 20 आठवडे. सो आमचे एक्सपिरियन्स तुम्ही बघा. सो गाईज आम्ही आता निघालेलो तेवढ्या कठीण परिश्रमानंतर 5 स्टार गाडीतून. हा बघा आमचा व्ह्यू, बघा व्ह्यू. सो इथे आता पहिल्या ग्रुपचं सामान उतरवत आहेत आणि पुढे आमचं सामान उतरवायचं. त्यांचं सामान उतरवलं आहे. एकतर सगळं सामान मिक्स होतं. कसं आम्ही त्यांचं सामान वेगळं काढून उतरवलेलं आहे. आणि आता आमचं सामान काढायचं. सो गाईज आम्ही आता पोहोचलो आमच्या रावेच्या ठिकाणी. आणि खूप छान घर भेटलेलं आहे आम्हाला. खरंच खूप सुंदर आहे. फक्त एकच पाण्याचा प्रॉब्लेम आहे. दिवसातून नाही 2 दिवसातून एकदा येतो. मी तुम्हाला घर पण दाखवतो आमचं. इथे बघा आमचं घर, किती छान घर आहे. बघा आमचं सामान आणि हे आमचं घर. वाव वाव वाव. हे किचन आहे आणि इकडे वॉशरूम आहे या साईडला. खूप छान आहे घर. आणि हा वरती माळा आहे. हे बघा, हे उंदीर चढले. काहीच खूप कष्टानंतर आम्ही सामान उतरवले. तुम्ही बघितलंच असाल. खूप असे कष्ट लागले ते सामान उतरवायला. 2 ग्रुपचं होतं सामान उतरवायचं.
आणि आता जरा आम्ही मस्त निवांत पडणार आहोत. खूप कंटाळलो आणि काहीच आज मला तर वाटतं हां जेवायला जाऊ आम्ही आणि मग झोप. आमच्या घराच्या बाजूचा निसर्ग किती छान आहे, किती सुंदर आहे. वाव. काहीच आता आमची आवरावर करून झालेली आहे. खूप एकतर जा कपड्या घरात आम्हाला, कारण खूप असं छोटं घर आहे. सो ते आता सोय करतात आमची असं ते बोलले आहेत. होईल आमची सोय. काहीच खूप थकलो आणि आता जेवायला जाते आम्ही थोडं. सो गाईज आम्ही निघाले आहोत जेवायला. आमच्यापासून जेवायचं स्थळ लांब आहे इथून. थँक्यू. लाईट मारते बघा. इथून जेवायला साधारण 1.5 किलोमीटर असेल ना. 1-1.5 किलोमीटर. हां एवढं चालत जावं लागतं. ते जेवण येईपर्यंत जिरणारच आहे. आजचं तरी जेवण त्यांना सांगितलं होतं उद्यापासून डबेच लावायचे. आणि हे बघा सगळं आमचं बॅचमेट लाईटवाला टॉर्चवाली. आणि हे आम्ही जे जातोय जेवायला वाड मला. शेतकरी म्हणून जे दिसत आहे हे बाय प्रोफेशन शेतकरी आहे. बाय एज्युकेशन डॉक्टर, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट. तुम्हाला कदाचित वाटेल पण हातपॅन्टवर जातो कोण अशा प्रकारे सगळे आहे. राहणीमान फार विचित्र आहे. पण तुम्हाला वाटेल अरे हातपॅन्टवर हा किती चित्र आहे. आता हे बघा हे ग्रामसभेला देखील असेच जातात हे शेतकरी आहेत. हा हे आहे ना. मी राष्ट्रवादीकडे पारितोषिक घ्यायला पण असाच जातो. हां. रेल्वेमध्ये माझं बघून किंवा विमानामध्ये माझं बघून मग लोक शर्ट पॅन्ट काढून मग लेझरमध्ये बसतात. माझ्यासाठी रेल्वे. तर काही आत्ताच आम्ही जेवण वगैरे आलो आहे, तुम्ही बघितलंच असाल. आणि ते काका आम्हाला खूप काही सांगत होते इथल्याबद्दल. आणि आता वाजले 11. सो आता आम्ही झोपणार आहोत. आणि त्याआधी जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. जावे सगळे व्हिडिओ बघा तुम्ही माझे. बाय बाय बाय. विसरू नका बघायला.